फॅमिली ज्यांची बर्थ डेट 6, 15 किंवा 24 येत असेल त्यांचा मुलांक हा 6 येतो. हा कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट करतो, तुमचा लकी नंबर, लकी कलर, लकी वार, हे डिटेल्स, त्याशिवाय स्वभाव, हे डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिथे जर नाहीच मिळाली, तुम्हाला नाही शोधू शकलात, तर तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकतात व्हिडिओ. ओके, तो पुढचे 3 महिने कसे जाणार आहेत ते 3 टप्प्यामध्ये बघणार आहोत. आर्थिक, आरोग्य आणि प्रेमसंबंध. ओके, पुढचे 3 महिने कसे जाणार आहेत. मुलांक 6. ओके, पहिला आहे फायनान्शियल म्हणजेच आर्थिक, नंतर आरोग्य आहे आणि तिसरा आहे प्रेमसंबंध. ओके, तर पहिला मी कार्ड काढते. ओके, द डेव्हिल कार्ड. ओके, तर फायनान्शियलमध्ये ना असं दिसतंय की थोडेसे अप अँड डाऊन्स राहणार आहेत. ओके, आत्ता असं वाटेल की अरे खूप छान होते आणि अचानक डाऊनफ्लो असं बघायला मिळणार आहे. त्यामुळे खचायचं नाही, घाबरायचं नाही आहे. पण अप अँड डाऊन्सलाही तुम्ही बऱ्यापैकी म्हणतात ना, एक बोलतात ना, आने दो यार मैं झेल लूंगा. ओके, जो भी हो जाए चलेगा, पर मुझे करना तो है. मला हे करायचं आहे, मला हे परिपूर्ण म्हणजे जे काही तुम्ही काम हातात घेणार आहात, मग ते जॉब असू दे, बिझनेस असू दे, जे काम हातात घेणार काही होऊ दे, पण करणार तर मी व्यवस्थित जीव लावून करणार. पण डेफिनेटली त्याचं तुम्हाला यश मिळणार. जरी तुम्हाला अप अँड डाऊन्स बघायला मिळाले तरी शेवटी लास्टला तुम्हाला तुमच्या मनासारखं घडताना बघायला मिळणार आहे. सेविंग्स आणि कुठल्याही गोष्टीमध्ये विचार करून पावलं उचलायचे. सेविंग्स करताना कुठल्याही गोष्टीमध्ये समजा नवीन काही सुरू करायचं, SIP म्हणा किंवा एनिवन, शेअर मार्केट म्हणा, काही तुम्हाला जिथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडासा विचार करून पावलं उचलायची आहेत 6 नंबरने. ठीक आहे. 6 नंबरचं आरोग्य ना थोडंसं कंबर, बॅक पेन असं बघायला मिळणार आहे. त्याशिवाय थोडेसे निराश आणि एकटेपणा जाणवणार आहे येत्या 3 महिन्यामध्ये. तर थोडंसं मेडिटेशन आणि थोडंसं सेल्फ लव्ह क्रिएट करण्याची गरज आहे 6 नंबरला येत्या 3 महिन्यामध्ये. तर थोडंसं कधी मूड स्विंग्स प्रचंड होणार आहे. कधी आनंद, कधी आईस्क्रीमच खायचे, कधी फिरायलाच जायचे, कधी झोपावंसंच वाटतंय. असे 3 महिने जरा मूड स्विंग्स तुमचे होणार आहेत. ओके, रिलेशनशिपमध्ये असं दिसते घेवाणदेवाण, म्हणजेच जैसे को तैसा, जसं वागतोय त्याच्याशी तुम्ही तसे वागणार आहात. प्रेमाने वागलं तर प्रेमाने वागणार नाही, त्याने तो वाकड्यात गेला तर तुम्हीही वाकड्यात शिरणार आहात. तर थोडंसं रिलेशनशिपच्या बाबतीत 2 तलवारी कशा आपटतात त्या पद्धतीने थोडंसं तुमचं रिलेशनशिप, प्रेमसंबंध बाबतीत तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुम्ही तसे वागणार आहात. तर थोडंसं काळजी घ्यायची, समोरच्याचे फिलिंग्स हर्ट नाही होणार, ते समोरची व्यक्ती दुखवली नाही जाणार, ह्याचाही तुम्ही विचार करायला हवा. सो अशा प्रकारे होते 3 महिने. सो तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.